your sir, principal sir, vice principal ma'am, and coordinators to grace the occasion by lighting the lamp of knowledge. एक तेरे ही भरोसे हमारा सफर जारी है, एक तेरे ही भरोसे हमारा सफर जारी है, मंजिल तक पहुंचा देना माँ, अब ये आपकी जिम्मेदारी है, अब ये आपकी जिम्मेदारी है। Light is the divinity of life. It shows the right direction of life. Let us welcome students for Aigiri Nandini Stotra.
Honorable Joint Secretary Mr. Sanjay Brahmankar sir to welcome guests and parents. Please sir. एक्सप्रेशन 2025 या स्नेहसंमेलनात आजच्या दिवशी आपल्या या शैक्षणिक संकुलनात प्रमुख अतिथी म्हणून पालघरच्या पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय प्राजक्ता पाटील मॅडम, त्यानंतर आपल्या सटाणा नगरीला सर्वांना सुपरिचित असलेल्या वकील, सामाजिक कार्यकर्ता आणि पर्यावरण स्नेही असलेल्या सौ सरोजजी चंद्रात्रे मॅडम, संस्थेचे उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार श्री विश्वासजी चंद्रात्रे, संस्थेचे उपाध्यक्ष जे के सोनवणे सर, संस्थेचे सचिव श्री अनिलजी राका, खजिनदार शरदजी ततार, ज्येष्ठ संचालक राजेंद्रजी भांगडिया, प्राचार्य, उपप्राचार्य, समन्वयक, SDO सर, माझ्यासमोर बसलेले सगळे विद्यार्थी आणि पालक, संस्थेच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 1976 साली चालू झालेली ही शैक्षणिक संकुल किंवा ही शाळा 50व्या वर्षात पदार्पण करते. यावर्षी या 49-50 वर्षाच्या दीर्घ कालामध्ये या संस्थेने अनेक चढउतार पाहिले, अनेक समस्या आणि अनेक आव्हान पेलत आज ही संस्था दिमाखात उभी आहे. नाशिक जिल्ह्यातले जे काही उत्तम इंग्लिश मीडियम स्कूल आहेत, ज्याच्यात उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा प्राप्त झालेल्या आहेत, त्यापैकी ही एक शाळा म्हणून ओळखली जाते जिल्ह्यात. मागच्या 15 ते 20 वर्षात संख्यात्मक आणि गुणात्मक या दोन्ही स्तरावर या शाळेने विकास केलेला आहे, भरीव काम केलेलं आहे. उत्तम दर्जाच्या शैक्षणिक सुविधा आज या शाळेत शिकणाऱ्या मुलांना दिल्या जातात. ज्या वेळेस ओपन हाऊससाठी पालक आपल्या पाल्यासाठी या शाळेत येतात, त्यावेळेस त्यांनी आवर्जून या सुविधा बघाव्यात. त्यांच्याकडून काही सूचना असतील, काही सुधारण्याच्या कल्पना असतील, त्या त्यांनी मांडल्या तर संचालक मंडळ त्याच्यावर गांभीर्याने विचार करेल आणि तसे बदल पण घडवून आणेल. मागील वर्षापासून आम्ही विद्यार्थी आणि शिक्षकांना लिखाणातून व्यक्त होता यावं म्हणून विंग्स ऑफ बेस्ट नावाचं ॲन्युअल मॅगझिन शाळेचं चालू केलेलं आहे. त्याचं हे 2रं वर्ष आहे आणि यावर्षीच मागच्या वर्षापासून जे मागे काम चालू आहे, या प्रांगणाच्या मागे भव्य स्टेडियमचं काम जवळजवळ पूर्णत्वाकडे आलेलं आहे. क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी या संकुलाचा उपयोग होणार आहे आणि येणाऱ्या काळात CBSE काळाची गरज ओळखून CBSE बोर्डाचा शाळा इथं चालू व्हावी यासाठी नवीन बिल्डिंग आणि सिंथेटिक ट्रॅक असे 2 मोठे प्रोजेक्ट संचालक मंडळाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी आपल्या सगळ्या नागरिकांचा पाठिंबा आम्हाला लागणार आहे. या शाळेचं जे घोषवाक्य आहे, विद्या विंदते अमृतम, त्याला अनुसरून या शाळेतील शिक्षक येथील विद्यार्थ्यांना सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्ट्या श्रीमंत करण्यासाठी, त्यांचा आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी निरंतर प्रयत्न करत असतात. यापुढेही करत राहतील असं संस्थेच्या वतीने मी आपल्या सगळ्या पालकांना आश्वासन देतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you sir. Indeed, we are truly grateful for your encouragement and wisdom. Your words were undoubtedly inspire our students to reach 2-star. Now, it's moment to show our gratitude towards the chief guest who bestowed their valuable time to spend with us in our campus. Let us have information about our today's chief guest. Our today's distinguished chief guest is Honorable Mrs. Prajakta Patil ma'am. Prajakta ma'am is working as police sub-inspector in Palghar district. She has experience of 28 years of dedicated service in the police department. Her birthplace is Satana and she has completed her education in MSG College, Malegaon. Prajakta ma'am's notable achievements are NCC Under Officer and C Certificate Holder 1996. Recipient of 87 rewards for outstanding performance in the police department. Accomplished athlete with gold, silver, bronze medals in long jump, triple jump and 100-meter sprint events. Prajakta ma'am also practices meditation and personal growth.
sports and fitness. She also likes travel and exploration. We request Honorable Chairman Sir, Mr. Vishwaji Chandratre Sir, to felicitate respected Prajakta Patil Ma'am. Please sir, please ma'am. Thank you, sir. Thank you ma'am. Our another distinguished chief guest is Honorable Advocate Mrs. Saroj Chandrate ma'am. She has done BCom LLB and has been working as an advocate since 45 years in Nasik district. Ma'am particularly deals with civil cases and cases related to women. She is incorporated as police companion, that is Police Sakhi. She is president of Kruti Foundation, which is working for women's empowerment. Ma'am runs Atal Abhyasika in Satana city, in which students from poor families study for competitive exam. This year, 26 candidates secured government jobs from this Atal Abhyasika. I would request Honorable Treasurer Mr. Sharadji Tatar Sir to felicitate Honorable Advocate Chandrate ma'am. Please sir, please ma'am. Now we request Senior Advocate in Satana Court, Honorable Sarojji Chandratre ma'am, to have a word with us. Please ma'am. आजच्या या कार्यक्रमात गॅदरिंगच्या कार्यक्रमासाठी स्टेजवर उपस्थित पाटील मॅडम, अध्यक्ष विश्वासराव चंद्रात्रे, इतर पदाधिकारी, स्टाफ आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यांचे पालक. खूप वर्षांनी मी गॅदरिंगला आले, म्हणजे ह्या शाळेमध्ये मी गॅदरिंगला पहिल्यांदाच आले. माझं शिक्षण पुण्यात झालं, तेव्हा आमच्याकडं पुण्यामध्ये लेझिमच्या स्पर्धा व्हायच्या. मी हुजूर पागेमध्ये होते आणि आमची रायव्हल स्कूल म्हणजे अहिल्यादेवी हायस्कूल. इतकी टफ फाईट असायची आमच्यामध्ये की काही विचारायची सोय नाही. मी तेव्हा लेझिम खेळत होते आणि आम्हाला जर पहिला नंबर मिळाला की आम्ही अक्षरशः उड्या मारत हुजूर पागायचं ले झिम, हुजूर पागायचं ले झिम, अहिल्यादेवी झिम झिम असं करत आम्ही ओरडत साऱ्या पुण्यामध्ये ओरडत होतो. आज लेझिम पाहून मला हे सगळं आठवलं, म्हणजे माझ्या बालपणाची ही सगळी आठवण मला करून दिल्याबद्दल खरं तर मीच बागलाण एज्युकेशन सोसायटीचे जास्त आभार मानायला पाहिजे. या लेझिमची आणखी एक छोटीशी आठवण सांगते तुम्हाला. या लेझिमला ताल असतो 1 2 3 4 आणि आमच्याकडं आम्हाला असं सांगायचं की प्रत्येकजण लेझिममध्ये जेवढे स्टुडंट्स असतील त्यांनी प्रत्येकाने हा ताल द्यायचा आणि ज्याचा ताल चुकेल त्याला शिक्षा मिळायची. तर हा ताल येण्यासाठी काही जण 1 2 3 4 करायचे, त्याच्याबरोबर सगळं लेझिम चुकून जायचं. तर हा ताल या लेझिमनी आमच्या हुजूरबागेने आम्हाला दिला हे मला इथं आवर्जून सांगावं लागतं. आणि हा ताल आपल्याला मिळाला ना की हा सगळा ताल आपल्याला आयुष्यभर सांभाळता येतो. म्हणजे तुम्हाला चालतानाही सांभाळता येतो, बोलतानाही सांभाळता येतो. मग कोणीतरी भरभर बोलत नाही, कोणी पळपळ पळपळ करत नाही. आणि म्हणून ह्या तालाची आठवण, या लेझिमची आठवण माझी आज खूप या ठिकाणी जागी झाली. खरं तर मी आत्ता थोड्या दिवसापूर्वी इथं येऊन गेले होते, आज परत आले. गॅदरिंगचा मूड आहे, सगळ्यांचा मौज मजेचा मूड आहे. सुंदर असं आमचं स्वागत सगळं झालेलं आहे. शिक्षणाचा जेव्हा मी विचार करायला लागते, तुम्हाला आता
बोजड काही बोलायचं किंवा मौज मजेच्या बाहेर जाऊन काही सांगायचं असं माझं काही म्हणणं नाही आहे. परंतु मला एक इथं आवर्जून छोट्याशा 2-4 टिप्स देण्यासाठी मात्र मी जरूर आपला वेळ घेणार आहे. इथं सगळे माझ्यासमोर जे पालक बसलेले आहेत, हे पालक एकमेकांना भेटल्यानंतर काय बोलतात हो, मुलं काय बोलतात हे नाही मी विचारत. पालक भेटले ना की एकमेकांना असं विचारतात, काय तब्येत वगैरे बरी आहे ना. आणि तब्येतीचं झाल्यानंतर दुसरा प्रश्न असतो, मुलं काय करतात. मुलं काय करतात हा मोठा महत्त्वाचा प्रश्न असतो. आणि मग ज्यांची मुलं खूप छान शिकलेली असतात त्यांची छाती अभिमानाने भरून येते, डोळ्यातनं आनंद ओसंडून व्हायला लागतो, तोंडावर हसू पसरतं आणि ते सांगतात, माझा मोठा मुलगा ना MBBSच्या लास्ट इयरला आहे आणि माझा मुलगा ना अमेरिकेमध्ये पुढचं शिक्षण घेतो. म्हणजे एक गोष्ट आपल्या लक्षात आली असेल की मुलांचं चांगलं होणं आणि मुलं मोठी झालेली पाहणं याच्या इतका आनंद पालकांच्या आयुष्यात दुसरा कोणताही नाही. आणि मग हा जर आनंद आपल्या सगळ्यांना मिळवायचा असेल तर आपण या बेस्टसारख्या चांगल्या स्कूलमध्ये आपल्या मुलांना घालतो. आणि आपल्या सगळ्यांना असं वाटतं की आपली मुलं खूप छान शिकली पाहिजेत, पुढं गेली पाहिजेत, त्यांनी चांगलं करिअर केलं पाहिजे. परंतु आपण इथं लक्षात घेऊया की सगळेच जण अबाव 90, अबाव 95 इम्पॉसिबल आहे, शक्य नाही आहे. सगळे तेवढे नाही आहेत. बाकीचे ॲव्हरेज ग्रुपमध्ये पडतात आणि त्यांनाही बेस्टमधनं बेस्ट मिळावं आणि त्यांचंही आयुष्य बेस्ट व्हावं ह्याच्यासाठी आपण काही करू शकतो का. चांगलं शिक्षण इथं तुम्हाला मिळणारच आहे, परंतु काही लाईफ स्किल्स आता आपण घेण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे आज आता सगळ्या जगभर ओरड चाललेली आहे की तुम्हाला जॉब्स मिळाले तरी टिकणार नाही, दर 5 वर्षांनी तुम्हाला शिक्षण हे घ्यावंच लागेल, नवीन काहीतरी शिकावंच लागेल. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण लाईफ स्किल्स शिकायला पाहिजे. मला एक साधा गुंजाळ मॅडम नेहमी प्रश्न पडतो, लाईफ स्किल म्हणजे आपण काय केलं, काय विचारायला गेलं ना तर काय पाहिजे. या मुलांपैकी मी प्रत्येकाला कोणीतरी मला हात वर करून सांगा, घरची भाजी रोज आणणारी मुलं कोण आहेत बरं याच्यापैकी, हात वर करून सांगा की आम्ही आमच्या घरची भाजी आणतो. गुड. तुम्ही भाजी आणता याचा अर्थ तुम्हाला एक लाईफ स्किल मिळतं. तुम्हाला वांगे चांगले कसे आहेत ते कळतं, कोथिंबीर वाईट कशी आहे ती कळते. आणि मग हे एक लाईफ स्किल तुम्हाला जगायलासाठी मिळतं, हे महत्त्वाचं आहे. दुसरं लाईफ स्किल आपल्याला बोलण्याचं तिथं मिळतं की आपण भाजीवालीशी 2 पैसे कमी जास्त करतो, पैशाचा हिशोब ठेवायला शिकतो, 4 लोकात वावरायला शिकतो. ही लाईफ स्किल आपल्याला मिळणं आणि ह्याची गरज आज आपल्याला इथं निर्माण झालेली आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारत हा तरुणांचा देश आहे, तरुणांचा देश आहे. मग आपलाच देश का तरुण आहे असा आपण जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की जगातले 44 देश हे वृद्धावस्थेकडे गेले, त्यांच्याकडे तरुण लोक नाही आहेत. मग तिथं काय पाहिजे तर जर्मनीने, तुम्ही सकाळ वाचला तर आपल्याला लक्षात येईल नाही, जर्मनीची मोठीची मोठी जाहिरात असते की आम्हाला अशा अशा कारणांसाठी विद्यार्थी पाहिजेत, आम्ही त्यांच्या राहण्या खाण्याची सोय करू, त्यांना हे राहायला देऊ आणि शिक्षणही देऊ. जर्मनीमध्ये द्राक्षाचं उत्पन्न खूप घेतलं जातं, तिथं वाईन खूप पिकते. त्यांना द्राक्ष कटिंग करायला माणसं मिळत नाहीत. द्राक्ष कटिंग करायला त्यांना 3 लाख रुपये महिना पगार देतात, तरी माणसं मिळत नाहीत. पण तुम्हाला जर तुम्ही ठरवलं की मी माझा देश सोडून तिथं जाईल, तर मग तुम्हाला लाईफ स्किल पाहिजे, तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तिथं एकटं राहता आलं पाहिजे, तुम्हाला एकट्याचं स्वयंपाक पाणी करता आलं पाहिजे. दुसरा देश वृद्धकडे झुकणारा जपान आहे. त्यांच्याकडं म्हाताऱ्यांना सांभाळायला, म्हाताऱ्यांची देखभाल करायला, नर्सिंगला इतका वाव आहे की त्यांना सुद्धा तिथं 5-5 लाख रुपये पगार देऊन माणसं मिळत नाही. आपण नर्सिंग करू शकतो. 10वी हे तुमचं एक फाउंडेशन आहे. ह्याच्यापुढे तुम्हाला असे स्किल शोधावे लागतील की अशातनं तुम्ही कुठं पुढे जाऊ शकता. चालेल मी बाहेर जाईल, मला थोडंसं जपानीज शिकेन आणि मग मी तिकडं जाईल. पण सगळ्यांना हे शक्य आहे का. अशा असंख्य संधी बाकीचे देश वृद्ध झाल्यामुळे आपल्याकडे आहेत, ह्या आपण बघितल्या पाहिजे. 10वी नंतर आपण आपल्या करिअरचा असाही विचार केला पाहिजे. पण काहींना असं वाटेल नाही मला हे शक्य नाही, मग मला माझ्याच गावामध्ये राहून काय करता येईल असाही आपण विचार केला तर मला एक आपल्याला सांगावंसं वाटतं. माझ्याकडे एक पक्षकार आला होता परवा, 8वी नापास, नाशिकला गेला, एका हिरोच्या शोरूममध्ये कामाला लागला, झाडू फुरशी करता करता गाड्या विकायला लागला.
गाड्या विकता विकता त्याला कळलं असं की लोक जुनी गाडी देतात आणि मग नवीन गाडी घेतात, म्हणून त्यांनी जुन्या गाड्या विकायचा धंदा सुरू केला. मग त्याच्या असं लक्षात आलं की जुन्या गाड्या विकवायला जरा त्या पॉलिश केल्यास छान, त्याचा रंगबिंग छान असेल तर किंमत चांगली येते. त्यांनी स्वतः मेकॅनिकचं शिक्षण म्हणजे करून करून तो शिकला, पेंटिंग करायला लागला. त्याची सगळी स्टोरी ऐकल्यानंतर मला तर खूपच छान वाटलं. त्याचं वय 35-36. त्याला म्हटलं मुलबाळ वगैरे काय? तो म्हणे आहे ना, एक 7 वर्षाचा मुलगा आहे. मग म्हटलं शाळेत वगैरे घातलं आहे ना त्याला? तुम्ही आता कमी शिकले म्हणून विचारते. म्हटलं शाळेत जातो का मुलगा? तो म्हणे जातो. मग पण म्हणे ना मॅडम तो माझ्या मागं फार फिरतो. म्हटलं का बरं? म्हणे मी त्या गाड्या ज्या पेंट करतो ना, तो माझा 7 वर्षाचा मुलगा माझ्यापेक्षा फाईन पेंटिंग करतो म्हणे. हे लाईफ स्किल आहे. आज आता आपल्याला ही लाईफ स्किल घ्यावी लागतील. शिक्षण तर आहेच आहे, शिक्षणाबरोबर लाईफ स्किल्स आपल्याला घेणं ही फार गरजेची गोष्ट आहे. मग आपल्याला असं वाटेल की हे मुलांसाठी आहे, मुलींसाठी काय वेगळं असू शकतं का, काय असू शकतं? तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगते, मेहंदी काढायला किती मुलींना आवडतं? हात वर करा बरं. मालेगावला जा, मालेगावच्या मुसलमान महिला अतिशय सुंदर मेहंदी काढतात. तिथं एक महिला आहे, तिने तिची एक टीम उभी केली आहे आणि ती टीम दर आठवड्याला दुबईला जाऊन तिकडं जाऊन मेहंदी काढते. हे लाईफ स्किल आहे. शिक्षण झालंय तुमचं फाउंडेशन, पण हे लाईफ स्किल तिला मिळालं की मेहंदीला परदेशात मागणी. आपल्याला असं वाटतं आपल्याकडेच लग्न कार्यात नाही, तिथंही सगळे फंक्शन्स असतात, तिथंही मेहंदी काढली जाते. दुसरी एक बाई मला अशी भेटली की जिला फारसं शिक्षण नाही, तर तिला पुऱ्या लाटायच्या, पाणीपुरी सगळ्यांना आवडते ना. पाणीपुरी आवडता तिला असं कळलं की आपण किती रोज पाणीपुरी करायची आणि त्या भैयाला देऊन यायची, आपणच का नाही पाणीपुरी लाटायचं आणि विकायचं सुरू करू. तिने स्वतः घरी सुरू केलं. मग आटा मळायचं मशीन घेतलं. आज रोज 500 किलोच्या पाणीपुरीच्या पुऱ्या बनवते आणि विकते. आपल्याला लाईफ स्किल, कौशल्य ही जीवनापासून अशी वेगळी नाही काढता येणार, वेगळ्या बाजूनी विचार नाही करता येणार. शिक्षण पाहिजे. शिक्षणाने आपल्याला बुद्धीला, तर्काला आणि विचारांना एक सुंदर चालना मिळते. तुम्ही कुठल्याही धंद्यात गेलात, तुम्ही कुठंही कामाला लागलात, तर तुम्हाला बोलण्याशिवाय पर्याय नाही, हिशोबाशिवाय पर्याय नाही आणि माणुसकीचे आणि नातेसंबंध जपल्याशिवाय पर्याय नाही. ही लाईफ स्किल्स आहेत. त्यामुळे शिक्षणाबरोबर ही लाईफ स्किल्स आपल्याला पाहिजेत आणि म्हणून ही लाईफ स्किल मिळवण्यासाठी आपण तुम्ही जा. मी सगळ्यांना सांगते की किती जण जातात, तुम्ही कधी तहसील कचेरी पहा, कधी पोलीस स्टेशन पहा, कधी आमच्या कोर्टामध्ये या. आपल्याला कळेल की जग कसं असतं, कसे लोक कामं करत असतात, कशी आपली संस्था चालत असतात. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे, अभ्यास तर करा, परंतु सगळेजण मोठे पण व्हा, चांगल्या प्रकारे तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हा. परंतु यशस्वी होण्याचा मार्ग फक्त डॉक्टर, वकील असं किंवा इंजिनियर असाच आहे असं नाही. तर पालकांना मला एक विनंती करून सांगायची आहे की तुम्हाला तुमची मुलं मोठी व्हावीत, चांगली व्हावीत, म्हणजे काय व्हावं असं वाटतं. असं जर तुम्ही कोणी विचारलं तर तुम्हाला वाटतं माझी मुलं खुश राहिली पाहिजेत, आनंदी राहिली पाहिजेत. आज गॅदरिंगचं आनंदी वातावरण आहे. ह्या आनंदी वातावरणात आपल्याला सगळ्यांना जर आनंद मिळवायचा असेल, सगळ्यांना जर मनासारखं वागायचं असेल आणि मनासारखं सुंदर आयुष्य उपभोगायचं असेल, तर मला असं वाटतं ही लाईफ स्किल्स आणि मुलांचे आणि पॅरेंट्सचे जवळचे संबंध याचा फार मोठा फायदा होणार आहे. म्हणून आपल्या मुलाला त्याच्या मनासारखं खुशीने त्याच्या अवकातीला जमेल असं शिक्षण दिलं तरीसुद्धा ती यशस्वीच मुलं समजली जातील. आणि एक लक्षात घ्या, समाजाला सगळ्या लोकांची गरज आहे, कुठलीही गरज नाही असं नाही. समाजामध्ये तुम्हाला वेल्डर पाहिजे, गार्डनर पाहिजे. सटाण्यामध्ये तुम्हाला इतके बंगले आहेत, बागा आहेत, पण गार्डनर नाही आहे. चांगला गार्डनरची गरज आहे, तुम्हाला पटकन गार्डनर मिळू शकत नाही. मग अशा परिस्थितीत आपण थोडासा आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करूया, लाईफ स्किल मिळवूया आणि मग आपल्या सगळ्यांची मुलं मोठी, यशस्वी आणि चांगली होण्याचा एक संधी म्हणून विचार करूया. आणि मग मी जसं म्हटलं की कुठल्याही पालकाला विचारलं की तुमची मुलं काय करतात, तर त्यांना आनंदाने सांगता आलं पाहिजे माझी मुलं लाईफ स्किल्समध्ये
आणि शिक्षणाचं फाउंडेशन घेऊन जीवनामध्ये यशस्वी झाली आहेत, खुशीने जगता आहेत. आणि हे सांगताना सगळ्या पालकांचे डोळे आनंदाने हसू द्या, ओठांवर स्मित येऊ द्या आणि सगळ्यांच्या पाल्यांना असंच आयुष्यात भरभरून सुख मिळावं, असेच खुशी मिळावी अशा सदिच्छा देते आणि थांबते. Really thanks, ma'am. You talk to us as if you are a family member. Thank you once again. Now we request daughter of Bugland soil, Honorable Mrs. Prajakta Patil ma'am, to guide our budding aspirants. Please, ma'am. माननीय व्यासपीठ, मंचावर उपस्थित चेअरमॅन चंद्रात्रे सर, ॲडव्होकेट मॅडम, व्हाईस चेअरमन सोनवणे सर, चंद्रात्रे सर आणि इतर सर्व पदाधिकारी, सर्वांचे आभार. मला इथे बोलवलं. सगळ्यात प्रथम मी सर्वांचे आभार व्यक्त करू इच्छिते. सटाणा ही माझी जन्मभूमी आहे आणि आपल्या जन्मभूमीमध्ये येण्याचा आनंद हा खूपच वेगळा, अतिशय सुंदर हा एक्सपिरियन्स आज मी घेतला आहे. खूप छान स्वागत केलं. सरांनी सांगितलं 1976 मध्ये एक छोटंसं रोप त्यांनी रोवलं होतं सटाण्यामध्ये आणि आज त्याचा वटवृक्ष होताना बघताना मला खूपच ते ऐकून खूप आनंद झाला. या सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती असेल माझी की या शाळेचं खूप नाव मोठं करा. इथून एक सचिन तेंडुलकर, एक लता मंगेशकर असे घडू द्या आणि खूप शाळेचं या नाव मोठं करा. तुमची शिस्त बघून तर मला प्रचंड आनंद झाला आणि तुमच्या शिक्षकांचं सुद्धा मला खूप कौतुक करावंसं वाटतं की खूप छान तुम्हाला त्यांनी घडवलं आहे आणि घडवत आहेत. आपल्या देशाचं खरं नाक तुम्हीच आहात. देशाचं नाव मोठं करणारे आणि देशाचं नाव मोठं तेव्हा होईल जेव्हा सटाण्याचं नाव तुम्ही मोठं करणार, या शाळेचं नाव मोठं करणार, तुमच्या शिक्षकांचं आणि तुमच्या पालकांचं नाव. याच्यासाठी या शाळेच्या शिस्तीबरोबरच अजून काय काय करायला पाहिजे याविषयी मी 1-2 शब्द तुम्हाला सांगू इच्छिते. मी मोस्टली बोलणार सायबर क्राईम विषयी. जसं मॅडम आता म्हणाल्यात की भारत हा तरुण देश म्हटला जातो का, ते कारण त्यांनी सांगितलं. पण मी इथे आवर्जून सांगू इच्छिते की ह्या तरुण देशाला कमकुवत करण्याची हमीसुद्धा बाकीचे देश घेतात का? या देशाला महासत्ता बनवण्यासाठी आपण सगळेजण एकवटून उभे राहू शकतो, पण ह्या देशाला कमजोर करण्यासाठी काही सोशल मीडिया असा एक आहे की जो तरुण वर्गाला टार्गेट करतो आणि यंगस्टर्स, टीनएजर्स मोस्टली टार्गेटेड असतात. तर पालकांना माझी विनंती असेल अशी की मुलांना तुम्ही कितीही सांगा की मोबाईल वापरू नका किंवा जास्त वेळ मोबाईल ठेव. आता लहानपणापासूनच मुलांना तो खात नाही म्हणून मोबाईलवर एक काहीतरी व्हिडिओ चालू करून द्यायचा, कार्टून काहीतरी लावायचं आणि मग तो एक एक आ करून लहान मुलं खात असतात. सुरुवात इथूनच होते. तर माझी अशी विनंती असेल की मोबाईलची सवय लहान मुलांना नाही लागलेलीच चांगली. त्याचे हाय रेज असतात मोबाईलचे, जे मुलांना खूप आळशी, कमकुवत बनवतात, विसरभोळे बनवतात. खूप सोशल मीडियाचे आणि मोबाईलचे जसे उपयोग आहेत तसेच दुरुपयोगसुद्धा आहेत.
सोशल मीडियामुळे बरेचसं जसं आपण प्रगत झालो तसं त्याचे दुरुपयोग पण बरेचसे होतात. तर मुलांना मोबाईल वापरू नका असं सांगण्यापेक्षा जर तुम्ही मुलं शिकवण्यापेक्षा सांगितलेलं ऐकण्यापेक्षा ते ऑब्झर्वेशनमधून जास्त शिकत असतात. तुम्ही जी कृती कराल तेच अनुसरतात मुलं. आपण जर रील्स कंटिन्यू पालक तुम्ही घरात आल्यानंतर किती वेळ माझं असं पालकांना आता खूप लांब आहेत मी प्रश्न विचारला असता की किती वेळ तुम्ही मुलांशी घरात बोलतात आणि मुलांना तू जेवला का, शाळेत काय झालं, याच्या व्यतिरिक्त तू किती अभ्यास केला, आज काय केलं, आज काय झालं शाळेत, याच्या व्यतिरिक्त तुम्ही मुलांशी की काय संवाद साधतात, कुठल्या विषयावर चर्चा करतात. हा एक स्वतःला प्रश्न विचारा की हे बेसिक विषय सोडून तुम्ही मुलांशी काय चर्चा करतात. खूप काही आहे चर्चा करण्यासारखं. थोडं काम बाजूला ठेवून तुम्ही मुलांशी इंटरॅक्ट व्हावं असं माझी विनंती आहे की मुलांशी बोला, संवाद साधा. आणि लहानपणी आपल्याला मुलं खूप विश्वासाने सर्व काही सांगत असतात. एक टीचर असा एक त्यांच्या जिव्हाळ्याचा जवळचा असतो आणि एक पालकांना सगळं विश्वासाने लहान मुलं सांगत असतात. पण ज्यावेळी आपण त्याची एखादी चूक आवर्जून मुलांना दाखवली पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. पण ती चूक दाखवताना त्याचा एक मार्ग असतो. तेच पटकन फटका न मारता किंवा न ओरडता त्यावेळी तो काय सांगतोय बालक आपलं मुलगा मुलगी तो काय सांगतोय हे शांतपणे ऐकून त्याच्यावर लगेच रिॲक्ट न होता ते वेगळ्या पद्धतीने शांतपणे जर ती गोष्ट कशी चुकीची आहे आणि ते त्याने पुनरावृत्ती त्याची करू नये म्हणून जर तुम्ही शांतपणे नीट समजावून सांगितलं तर मुलं समजतात, मुलांना लक्षात येतं. पण ओरडलं तरी लक्षात येतं. पण मुलं त्या चुकीची पुनरावृत्ती निश्चितच करतात. फक्त घरी येऊन सांगायचं बंद करून टाकतात. मुलं घरी येऊन सांगत नाहीत. मग त्यामुळे मुलांना एवढा विश्वास तुमच्यावर असू द्या की काही त्यांच्या हातून चूक झाली तर ते विश्वासाने तुमच्याजवळ येऊन सांगू शकतील. आणि मुलांना हा विश्वास द्या की तुमच्याकडून काही चूकही झाली तरी तुम्ही येऊन सांगू शकता, आपण त्या चुकीची दुरुस्ती करू शकतो, जेणेकरून पुन्हा त्या चुकीची पुनरावृत्ती होणार नाही. एवढा विश्वास पाल्य आणि पालकांमध्ये असला पाहिजे. शाळेत एक 4-5 तास मुलं असतात, पण एक रात्रभर आणि दिवस बाकीचे काही तास पालकांबरोबर असतात मुलं. शाळेत ते शिक्षण निश्चितच घेतात, पण संस्कार मॅक्झिमम पालकांकडून मुलांना येतात. टीनएजर्सला बरीचसे एक अट्रॅक्शन असतं मुलांना. इंस्टाग्राम, रील्स, कृपा करून यापासून दूर राहा. सायबर स्टॉकिंग, सायबर बुलिंग, डार्कनेट माहिती आहे सगळं. डार्कनेट कोणाला माहिती आहे? माहिती आहे बऱ्यापैकी. कोण यूज करतं डार्कनेट? नाही ना, यूज करू नका. खूप हार्मफुल आहे. टीनएजर्स आणि यंगस्टर्स टार्गेटेड आहेत सोशल मीडियातून. इंस्टाग्राम कुठलीही लिंक ओपन करताना या जगात सहज साध्य असं काहीही नाही. प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रगल आहे, प्रत्येक अचिव्हमेंटसाठी स्ट्रगल आहे. सहज साध्य किंवा कुठल्याही गोष्टीतून सहज फायदा कधीच होत नसतो, हे कायम लक्षात असू द्या. तर कुठलीही लिंक ओपन करताना खूप सावधानता बाळगा, अशी सर्व पालकांना सुद्धा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा माझी विनंती असेल. शक्यतोवर सोशल मीडियावर तुमचे फोटो टाकताना, स्टेटस ठेवताना तुमच्या खाजगी आयुष्याविषयी काळजी घ्या. फोटो साठी बरीचशी सेटिंग्ज असतात, त्याचा वापर करा. लहान मुलं रस्त्याने चालताना किंवा प्रवास करताना
बऱ्याचशा अडचणींना सामोरे जातात, घाबरतात, रिॲक्ट होत नाही किंवा त्यांना शाळेतही काही मुलं सांगत नाहीत आणि पालकांनाही सांगत नाहीत. तर असं करू नका. तुमच्या बाबतीत काही जर चुकीचं घडत असेल तर ओरडा, बोला, सांगा, पालकांना सांगा, शाळेत सांगा, शिक्षकांना सांगा, पण शांत बसू नका, घाबरून जाऊ नका, अशी माझी विनंती असेल. रस्त्याने चालताना किंवा रात्री मोठ्यांना पण माझं सांगणं आहे की पोलीस फोर्सने एक नंबर ठेवला आहे, डायल 112. 112 म्हणजे 112. इमर्जन्सी मदत मागणीसाठी तुम्ही 112ला कॉल करून तुम्ही तात्काळ मदत मागू शकता. रात्री अपरात्री एखादी महिला जर कुठे अडकली असेल किंवा कोणीही लहान मुलं, तुमच्यासाठी सुद्धा ती सुविधा आहे. तुम्ही एक 10 मिनिटाच्या आत पोलीस व्हॅन आणि पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचतात. तसंच कुठली चुकून लिंक ओपन झाली किंवा सायबरचे जर तुम्ही बळी पडलात तर तात्काळ तुम्ही 1930ला ऑनलाईन कंप्लेंट फाईल करू शकता. तुमच्या मोबाईलवरूनच ते फाईल होते कंप्लेंट आणि तुम्हाला मदत मिळू शकते. तर अशा सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. अजून लहान मुलांना जर काही प्रश्न असतील तर मला येऊन सांगू शकता, विचारू शकता, मी त्यांची मदत करू शकते किंवा शंकेचं शक्यतोवर निरसन करू शकते. सटाणा ही माझी जन्मभूमी आहे आणि इथे शिक्षण माझं झालं नाही, पण इथे आता हे मुलं शिकताना बघून मला त्यांच्याकडे बघून माझं बालपण आठवलं. मालेगाव आणि दाभाडी कारखाना खूप छोट्याशा, म्हणजे आम्ही मराठी मीडियममधूनच सुरुवात केली, शिकलो. खेडोपाडी जास्त आता मुलं खूप जास्त प्रगती करतायत. हिमा दास नाव ऐकलं असेल तुम्ही. हिमा दास अतिशय ग्रामीण भागातली मुलगी. तिच्या पायात शूज नव्हते, ती विना चप्पल विना शूज धावत होती, रोज प्रॅक्टिस करत होती. तर असं जरुरी नाही आहे की तुम्हाला फ्रूट्स, प्रोटीन्स सगळंच अवेलेबल झालं पाहिजे, अजिबात गरज नाही आहे. तुम्ही रोजची साधी भाजी भाकरी खाऊन सशक्त होऊ शकतात. त्याच्यासाठी आहे तुमचं शरीर स्वास्थ्य, वेळेवर झोप. जर तुम्ही मोबाईलचा, सोशल मीडियाचा वापर जास्त तुम्हाला ते अट्रॅक्ट करतं, पण ते जर तुम्ही टाळून वेळेवर झोप घेतली, वेळेवर जेवलात आणि व्यायाम केलात आणि वेळेवर अभ्यास, तर ह्या खूप साध्या सोपी पद्धत आहे. टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे. किती मुलं बोर्ड लिहितात घरी, टाईम मॅनेजमेंट करतात? व्हेरी गुड. माझी इच्छा आहे की सर्व मुलांनी ते करावं. एक बोर्ड छोटासा घरी ठेवा, टाईम मॅनेजमेंट करा की इतके ते इतके तास खेळायचं आहे, एवढा वेळ अभ्यास, एवढा वेळ जेवणासाठी, एवढा वेळ घरातल्यांशी गप्पा बोलण्यासाठी आणि एवढा वेळ झोपण्यासाठी. त्याच्याने खूप मदत होते. मी हिमा दासविषयी सांगत होती. अनवाणी ती प्रॅक्टिस करत होती हिमा दास, आणि ज्यावेळेस तिचं ऑलिम्पिकला सिलेक्शन झालं, ती तालुका पातळीवर, मग जिल्हा पातळीवर, जिल्हा पातळीवरून राज्यस्तरीय आणि मग देश पातळीवर आणि मग इंटरनॅशनलला जेव्हा खेळायला गेली, त्यावेळेस तिच्या वडिलांनी एक 250-300 रुपयाचे शूज त्या मुलीला खरेदी करून दिले आणि तिला आदिदास कंपनीचं खूप अट्रॅक्शन होतं. तर तिने त्या शूजवर स्केच पेनने आदिदास असं लिहिलं साईडला आणि ती ऑलिम्पिकमध्ये तिने गोल्ड मेडल मिळवलं. त्यानंतर आदिदास कंपनीने तिला ब्रँड अँबॅसेडर बनवलं. हा तिचा प्रवास. असे तुम्ही घडू शकता. माझी इच्छा असेल की तुम्ही असे घडा, असे बना आणि ह्या शाळेचं नाव मोठं करा. आणि पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना खूप खूप धन्यवाद, मला इथे आमंत्रित केलं आणि बोलण्याची संधी दिली. थँक्यू.
Really honor of this campus that a daughter of Satana spoke to our students in capacity of police officer. Thanks ma'am for guiding our students. Now it's moment to show extra talents of our students. Well, we should inform you all that this school does not teach only the textbooks and practicals, but also deals with the spontaneous feelings of every mind. Our school has started to publish a periodical since last year for the students, in which students and teachers write their text of mind in a form of poem, stories, observations, etc. Yes, now we are going to publish the periodical named Wings of Best. We request the chief guest and dignitaries to publish the issue of Wings of Best. Please sir, please ma'am. Special moment in function. The school is happy to publish this year's issue of Wings of Best. The pages of Wings of Best are as like talking minds of the students. This year, the speaking front page of the periodical is designed by Honorable Anand Kulkarni sir from Pune. As the editor of Wings of Best, please sir, please ma'am. Thank you sir, thank you ma'am. Now we request Honorable Chief Guest to felicitate Honorable Chavan ma'am as an associate editor. Please sir, please ma'am. Thank you sir, thank you ma'am. I would request the honorable guest to felicitate Honorable Priyanka Khenar ma'am, the assistant editor of Wings of Best. Please sir, please ma'am. Thank you sir, thank you ma'am. Now we are passing to the last piece of this formal program, and that is the prize distribution ceremony. We request to honorable dignitaries to give away the prizes to the champions. Now I would like to hand over the mic to Honorable Pawar sir. Please, honorable guests, be seated. All right, yes. So, good evening once again.
As the anchors told that our teachers do not only teach textbooks which is allotted by government. We teach them the practice of life. We teach them how to walk in the life. And therefore, each and every particle of the school is very much unique in various of the fields. Now, I would like to call the various of the students who are champions of the music. Let us call here 8th Lotus student Sauk Vishal Deshmukh as a music assistant, Dholak. And I request to the guests to felicitate Saukya for his very different quality of playing Dholak. The student of music. The student of 8th Lotus Chaitanya Mohan Sonawne as a music assistant for Congo. The student of 8th Jasmine Shaurya Praveen Shivale as a music assistant, Timki. The student of 8th Rose Mayank Pankaj Navagaja as a music assistant, again for Timki. Student of 8th Jasmine Aryan Chandrakant Birari as a music assistant, Dhol. Assistant music for piano, the student of 7th Mogra, Vidhi Avinash Suryavanshi. The student of 8th Mogra, Preeti Rajendra Chalwade as a music assistant, piano. The student of 8th Lotus, Shlok Ashok Suryavanshi as a music assistant, tabla. And as a music assistant for dhol, let us call here Devarshi Vijay Hyalits. I am requesting all the dignitaries to felicitate these students. Actually, this was all honor of music in the various of the factors in the face of the students. But this year, we are giving very different awards. Very different awards. And this time, I am going to announce the students who are writing blackboards in the school, writing the blackboards at the school, and they are Snehal Somnath Shinde, please come on stage as an assembly assistant, and also Devayani Kiran Ahire as her colleague. And these are the students who are looking very different walks of the school by writing boards daily after assembly. We want to make the better citizens of India from our school. We want to fly them high in the sky in each and every step of their life. And therefore they are walking with the guidance by picking finger of us. And I hope and I feel that each and every student would definitely be a better glittering star in the sky in the future. Definitely. This is not only my hope but good blessings also to them. And now we are calling here the student of 8th Rose, Soham Arun Garud, who is 26th in rank for intermediate exam in drawing. Soham, come on stage. Fast. Run, 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 run. And across the year now, my dear ones, we have been observing various of the students in the class, on the ground, for the behavior, in the practical hall, in the lab, while playing computer and all. And with good behavior, I told, we are going to felicitate very different students now, very different students. Best student of the year 2024-25. Best student of the year 2024-25. And she is from 7th Lotus, Srishti Sandeep Pawar. And one more, the best student
And one more, best student of the year 2024-25 is the student of 9th Lotus, and she is Sharayu Vijay Pagar. अब मेरे स्टूडेंट्स बिल्कुल खुल के सामने आएंगे. अब मेरे स्टूडेंट सब कुछ बुरा भूल के सामने आएंगे. Thank you very much. Once again, please be seated, honorable all the guests. Once again, I should remind that the front page of this Wings of the Best was created and designed by Honorable Anandji Kulkarni from Pune. It should be announced because the front page is really attractive. Thank you very much, and thank all the dignitaries to give me the space to speak to you. Thank you very much. Over to the anchors again. Thank you.